पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवक भरती 2025 तर्फा पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवकची जी दुसरी जी लिस्ट आहे हे लवकरच या ठिकाणी येणार आहे। त्याचबरोबर पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवकचा कालचा मी एक व्हिडिओ टाकला होता, तर त्यामध्ये भरपूर मुलांनी त्या ठिकाणी त्यांचे स्वतःचे कमेंट त्या ठिकाणी टाकलेले आहे की किती पर्सेंटेज मुलांना भेटलेले आहे। तर या महाराष्ट्रातील या सर्व डिव्हिजनचा कटऑफ या ठिकाणी किती जाणार आहे दुसऱ्या लिस्टचा तर्फा अहिल्यानगर झालं, अकोला, अमरावती डिव्हिजन, छत्रपती संभाजी महाराज नगर डिव्हिजन, बारामती, बीड, भुसावळ, बुलढाणा, चंद्रपूर, धुळे, गोवा, जळगाव, कराड, कोल्हापूर, मालेगाव, मुंबई सिटी नॉर्थ वेस्ट, नागपूर सिटी, नागपूर मोपसूल, नांदेड, नाशिक, नवी मुंबई, उस्मानाबाद, पालघर, पंढरपूर, परभणी, पुणे सिटी ईस्ट, पुणे सिटी वेस्ट, पुणे मोपसूल, रायगड, रत्नागिरी, मिरज, भुसावळ, सांगली, सातारा, श्रीरामपूर, सिंधुदुर्ग, सोलापूर, ठाणे, वर्धा, यवतमाळ। तर या सर्व डिव्हिजनच्या कॅटेगरीनुसार एससी, एसटी, ओबीसी, ईडब्ल्यूएस ओपन कॅटेगरीचे असाल, पीडब्ल्यूडी कॅटेगरीचे असाल तर दुसऱ्या लिस्टचा या ठिकाणी कटऑफ किती जाणार आहे, किती मार्क जर आपल्याला या ठिकाणी असेल तर सिलेक्शन होणार आहे। आणि ज्या विद्यार्थ्यांना 60%, 70%, 80%, 90% अशा गटातील विद्यार्थ्यांचं सिलेक्शन कोणत्या लिस्ट पर्यंत होणार आहे, तर याबद्दल सुद्धा आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहे आणि लिस्ट कधीपर्यंत येणार आहे हे सुद्धा तुम्हाला सांगणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवक भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो आणि 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। तर पहा, पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवकची दुसरी जी लिस्ट आहे हे कधीही येऊ शकते। तर पहा, 17 एप्रिलला सुद्धा ही लिस्ट येऊ शकते दुसरी, किंवा 18 एप्रिलला सुद्धा हे पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवकचे दुसरे मेरिट लिस्ट या ठिकाणी येऊ शकते, किंवा फक्त 19 एप्रिलला सुद्धा पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवकची ही दुसरी लिस्ट येऊ शकते। 2-3 दिवसामध्येच पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवकची दुसरी लिस्ट तुम्हाला पाहायला भेटणार आहे, किंवा मग तुम्हाला 19 एप्रिलला पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवकची दुसरी लिस्ट या ठिकाणी पाहायला भेटणार आहे। हे 2-3 दिवसाच्या अंदर तुम्हाला पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवकची दुसरी मेरिट लिस्ट कधीही या ठिकाणी लागू शकते। एक तर 17 एप्रिल, 18 एप्रिल, 19 एप्रिल, ठीक आहे। तर ह्या 3 दिवसामध्ये जर नाही लागली तर मग रविवार आहे 20 तारखेचा, तर 20 तारखेला येणार नाही, एक लक्षात ठेवा, कारण की रविवारी सुट्टी असते। तर 21 तारखेला मग तुम्हाला नंतर पाहायला भेटणार आहे। तर हे 3-4 दिवस आहे, कधीही पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवकची दुसरी लिस्ट या ठिकाणी येऊ शकते। तर संयम तुम्हाला ठेवायचा आहे। मागची पहिली जी लिस्ट लागली होती त्यामध्ये जे आपण विद्यार्थ्यांचं 1-2 मार्कांनी सिलेक्शन हुकलं असेल तर त्या विद्यार्थ्यांचं नक्की या ठिकाणी सिलेक्शन ह्या दुसऱ्या लिस्टमध्ये या ठिकाणी होणार आहे, ठीक आहे। तर पहा, पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवक मध्ये पहिली जी लिस्ट आली आहे तर त्यामध्ये जे सर्व त्यांनी जागा भरल्या, पण त्यामध्ये जे आहे फर्जीवाडा झालेला एक लक्षात ठेवा, ठीक आहे। मुलांनी स्वतःहून त्या ठिकाणी जास्त पर्सेंटेज टाकलेले आहे, तर तुम्हाला या ठिकाणी संयम ठेवायचा, कारण की ते सर्व मुलं जे बाहेर या ठिकाणी करण्यात आले होते, ज्यांनी फ्रॉडपणा त्या ठिकाणी केला, ज्यांनी त्या ठिकाणी फर्जीवाडा केला, तर ते मुलं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी जात नाही आणि त्या ठिकाणी गेली तर त्यांच्यावर त्यावर ठिकाणी कार्यवाही होणार आहे। आणि दुसरं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची जी तारीख आहे 7 एप्रिलला जे आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची तारीख या ठिकाणी गेलेली आहे, ठीक आहे। आणि जवळ 14 दिवस झालेले आहे, ठीक आहे, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होऊन, ठीक आहे। तर भरपूर मुले चालली नाही त्या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी, कारण की त्या ठिकाणी त्यांच्यावर कारवाई त्या ठिकाणी होऊ शकते। तर पहा, पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवकच्या यावर्षी जवळपास 6 लिस्ट लागणार आहे। पहिली लिस्ट आलेली आहे आणि अजूनही 5 लिस्ट या ठिकाणी येणार आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि जसजशा लिस्ट लागणार आहे तसतसा कडाप या ठिकाणी कमी जाणार आहे। तर आता पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवकची जी भरती एकदम शाई ड्युटी एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि जास्त त्यामध्ये काम नसते, एक लक्षात ठेवा, त्यांचं ऑफिसमध्येच काम असते। सकाळी 10 वाजता ते ऑफिस उघडते आणि जवळपास 2 वाजेपर्यंत ते ऑफिस बंद करून देते आणि एकदम शाई ड्युटी, आणि पगार सुद्धा तुम्हाला त्यामध्ये 10,000 ते 24,000 पर्यंत, 12,000 ते 29,000 पर्यंत भेटते। तर एकदम म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंट जॉब आहे। बाकीच्या भरतीमध्ये जर आपण पाहिलं त्यामध्ये पेपर झालं, त्याचबरोबर ग्राउंड झालं, मेडिकल झालं, एवढी सगळी चयन प्रक्रिया असते। पण पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवकमध्ये फक्त आपल्याला फॉर्म भरायचा आणि फॉर्म भरल्यानंतर आपल्याला या ठिकाणी संयम ठेवायचा आहे, ठीक आहे। तर एकदम शाई ड्युटी एक लक्षात ठेवा पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवकची। तर आता ज्या आपण विद्यार्थ्यांना 50%, 60%, 70%, 80%, 90% अशा विद्यार्थ्यांचं कधी सिलेक्शन होणार आहे असे बरेच विद्यार्थ्यांचे कमेंट येत असते। तर पाहता जसजशा या ठिकाणी जे लिस्टा लागणार आहे तसतसा कडाप या ठिकाणी कमी जाणार आहे। आणि काही डिव्हिजनला ज्या विद्यार्थ्यांना जे 60%, 70%, 80%, 90% अशा विद्यार्थ्यांचं सुद्धा सिलेक्शन होणार आहे। आणि याच्या अगोदर सुद्धा जे झालेलं आहे एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर तुम्हाला संयम या ठिकाणी ठेवायचा, ज्यांना सुद्धा 60%, 70%, 80%, 90% आहे। तर मी तुम्हाला एक उदाहरण देऊन देतो। तर 2022ला जे 2022
2022ला एक शेवटली लिस्ट आली होती पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची महाराष्ट्राची। तर त्यामध्ये जवळपास जर आपण पाहिलं तर त्यामध्ये जवळपास 50 ते 60% वाले विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालं होतं। तर आपल्याला या ठिकाणी संयम ठेवायचा, कारण की पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकमध्ये ज्या ठिकाणी खऱ्या अर्थानं कमी अर्ज आले असेल तर त्या ठिकाणी कटऑफ या ठिकाणी कमी जाण्याची शक्यता आहे। ठीक आहे, तर आता महाराष्ट्रातील या डिव्हिजनचा कटऑफ किती जाणार आहे, तर आपण काल एक व्हिडिओ त्या ठिकाणी टाकला होता पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकचा। तर त्यावर आपण तुम्ही तो व्हिडिओ नक्की बघा। तर त्या व्हिडिओची जी लिंक आहे मी ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। तर त्यावर तुम्ही पहा की आपल्या डिव्हिजनमध्ये मुलांनी त्या ठिकाणी कमेंट केल्या, सर्व डिव्हिजनमध्ये मुलांनी कमेंट त्या ठिकाणी आहे आणि मुलांना जे पर्सेंटेज आहे तर ते 90च्या वरतं जास्त पर्सेंटेज आहे, 90च्या वरतं, 91च्या वरतं, 92च्या वरतं असे पर्सेंटेज मुलांना आहे। तर त्या कमेंट बॉक्समध्ये आपल्याला दिसून राहिलं। तर त्याच मुलांचं सिलेक्शन आता या ठिकाणी होणार आहे, एक लक्षात ठेवा, कारण की ज्यांना जास्त पर्सेंटेज आहे त्यांचं ह्या दुसऱ्या लिस्टमध्ये विद्यार्थ्यांचं सिलेक्शन या ठिकाणी होणार आहे। आणि पहिली जी लिस्ट लागली पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची तर त्यामध्ये सगळे कोरोना पासवाले मुलं तर त्या ठिकाणी पास झाले, जे पण कोरोनामध्ये पास झाले होते त्याच विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालं आहे त्या पहिल्या लिस्टमध्ये। ठीक आहे, तर आता पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची दुसरी जी लिस्ट आहे तर ह्या आपल्याला किती जाणार आहे तर मी तुम्हाला सांगून देतो। अहिल्यानगर झालं, अकोला, अमरावती डिव्हिजन, छत्रपती संभाजी महाराज नगर डिव्हिजन, बारामती डिव्हिजन, बीड डिव्हिजन, भुसावळ डिव्हिजन, बुलढाणा डिव्हिजन, धुळे डिव्हिजन, ह्या डिव्हिजनचे जर तुम्ही असाल एससी कॅटेगरी, ओबीसी कॅटेगरी, ईडब्ल्यूएस कॅटेगरी, ओपन कॅटेगरी तर तुम्हाला 94% असेल तर तुमचं सिलेक्शन या डिव्हिजनला होणार आहे। बरोबर, तुम्ही एसटी कॅटेगरीचे जर तुम्ही ह्या डिव्हिजनचे असाल तर एसटी कॅटेगरीचा जो कटऑफ आहे तर एसटी कॅटेगरीमध्ये आपल्याला जवळपास 92 जरी पर्सेंटेज असेल तर आपलं या ठिकाणी सिलेक्शन होणार आहे। आणि पीडब्ल्यूडी कॅटेगरीचे असाल तर 80च्या वरतं असेल तर सिलेक्शन होणार आहे। त्यानंतरचं जे डिव्हिजन जळगाव डिव्हिजन, कराड, कोल्हापूर, मालेगाव, मुंबई सिटी नॉर्थ वेस्ट, नागपूर सिटी, नागपूर महसूल, नांदेड, नाशिक तर ह्या डिव्हिजनचा जो कटऑफ आहे एससी कॅटेगरी, ओबीसी कॅटेगरी, ईडब्ल्यूएस कॅटेगरी, ओपन कॅटेगरीचे जर तुम्ही असाल तर जवळपास आपल्याला 93-94 या ठिकाणी पाहिजे सिलेक्शन घेण्यासाठी। आणि एसटी कॅटेगरीचे असाल तर 92-93 पर्यंत होऊन जाणार आहे। आणि पीडब्ल्यूडी कॅटेगरीचे असाल तर 90 झालं, 85 झालं, एवढ्यावर सिलेक्शन आपलं होणार आहे। त्यानंतरचं जे डिव्हिजन आहे नवी मुंबई, उस्मानाबाद, नवी मुंबई, धाराशिव, त्याचबरोबर परभणी, पंढरपूर, पुणे सिटी ईस्ट, पुणे सिटी वेस्ट, पुणे महसूल, या डिव्हिजनचा जो कटऑफ आहे तर पहा तुम्ही एससी, ओबीसी, त्याचबरोबर ईडब्ल्यूएस झालं, ओपन झालं, ह्या कॅटेगरीचे असाल तर 93-94 जर असेल तर आपलं सिलेक्शन होणार आहे। आणि त्याचबरोबर तुम्ही पीडब्ल्यूडी कॅटेगरीचे असाल तर 85 ते 90च्या आसपास असेल तर सिलेक्शन होणार आहे। आणि त्याचबरोबर एसटी कॅटेगरीचे असाल तर 92 पर्यंत सुद्धा आपलं सिलेक्शन होणार आहे। त्यानंतर डिव्हिजन आहे मिरज डिव्हिजन आहे, भुसावळ, सांगली, सातारा, श्रीरामपूर, सोलापूर, ठाणे, वर्धा, यवतमाळ तर ह्या डिव्हिजनचा जो कटऑफ आहे एससी, ओबीसी, ओपन, ईडब्ल्यूएस कॅटेगरीचे असाल तर जवळपास 93-94 पाहिजे आपल्याला सिलेक्शन घेण्यासाठी। एसटी कॅटेगरीचे असाल 93-92 असेल होणार आहे। आणि पीडब्ल्यूडी कॅटेगरीचे असाल तर 85 ते 90च्या दरम्यान। आणि त्याचबरोबर कमी जो कटऑफ जाणार आहे तर पहा चंद्रपूर डिव्हिजन आहे, त्याचबरोबर जे आहे गोवा डिव्हिजन आहे, त्याचबरोबर जे आहे रत्नागिरी डिव्हिजन आहे, रायगड डिव्हिजन आहे, त्यानंतरचं जे डिव्हिजन आहे सिंधुदुर्ग डिव्हिजन आहे। तर हे काही डिव्हिजन आहे की ह्या ठिकाणी जो कटऑफ हा कमी जाणार आहे। तर या ठिकाणी तुम्ही एससी, ओबीसी, ओपन आणि त्याचबरोबर ईडब्ल्यूएस कॅटेगरीचे असाल तर 92 पर्यंत सुद्धा आपलं सिलेक्शन होणार आहे। आणि पीडब्ल्यूडी कॅटेगरीचे असाल 70च्या वरतं किंवा 80च्या वरतं असेल तर सिलेक्शन होणार आहे। त्याचबरोबर जे तुम्ही एवढा कटऑफ या ठिकाणी जाणार आहे। एसटी कॅटेगरीचे असाल या ठिकाणी तर एसटी कॅटेगरीचा 90-92च्या आसपास या ठिकाणी जाऊ शकते। तर एवढा कटऑफ या ठिकाणी जाणार आहे। तर आजच्यासाठी इथंच थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय भारत।